तीन बार म्हणे मी मला 1 महिना करता फिक्स करून टाकते. नाही म्हणे मावशी तुम्हाला याच येईन म्हणे या पैशाचं फिक्स करून टाका. फिक्स करून टाकलं त्याच्यानंतर 8-15 जण पोरग म्हणे माय मला पैसे लागते. आता पैसे लागते म्हणलं ते पैसे मी पुरून ठेवले. ते पोरग म्हणतो कोणाला शिक पुढे पुरून ठेवले दाखव. म्हणलं अरे बाबा तो पूर लागला म्हणून मी बँकात नेऊन टाकली. ते म्हणे कोण आहे म्हणलं ज्ञान राधा. ते मला कशाला टाकली ज्ञान राधा म्हणजे तिकडे बँकात काहून नाही गेली म्हणलं पासबुक चांगलं नाही म्हणून इकडे गेले बाबा. ते म्हणे कशाला टाकले तर उकरलेलं खडा मालकाने पुरून टाकलेले पैसे मालकानं उकरले म्हणून तिथं नेऊन टाकली. माझ्याकडून एवढी चूक झाली. पण त्यानं काय करायला पाहिजे त्याला पैसेच लागत होते बँकावाल्याला तर रात्रात त्याची बहीण माय आमच्या माणसाकडे आणून घालायची असती तर आम्ही लखलाख पैसे दिले असते. आमचा लई इकडे कळकळ करते ह्या पैशासाठी. नवऱ्याचा मार खातं ऊसतोडी करतं खुरपीतं 10-11 वाजले तर आम्हाला भाकरी खायला भेटत नाही मालकाची ना कामाला जर गेलो तो. हे पैसे आमच्या लई कष्टाचे असते. गडजी भरणं ते आम्हाला भाकरी खाऊ देत नाही साहेब लोक. आम्ही तंग तयार राहतो तर त्याला पैसे जर लागत असतील तर आमचे बिगर लग्नाचे लेक आहेत बिगर लग्नाचे पोरं आहेत आमच्या कोणाच्या म्हाताऱ्याच्या बायका मेल्या असत्या. त्यांनी काय करावं इथं पैशावाल्याकडे 2-2, 3-3 दिवस आणून घालावा. आम्ही लखलाख पैसे सोडून त्याला देतो. लखलाख देतो त्याला. एवढं तर हिंसक नसेल लागत तर तुपली बायको तरी ती पोरगीची जाऊ दे आमच्या पोरीमुळे आम्ही सोडून देतो. पण तुपली बायको तरी आणून घाला आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या खाली तर तुला आम्ही खास फिरचिता समजू. कोणता मॅनेजर आहे तर भाकरीच्या काल्यावर त्यांनी रगत चुरून कामून नाही खाल्या म्हाताऱ्या माणसाचं. हा इतकी इंगळी कळकळ करते एवढे जी लोक थांबलेत हाय. हे पोलीस फेस लागली पोलीस लोक उचलून नेते. दारू पिणार असला उचलून नेते. त्यांनी दारू जर नसते काढत आम्ही बँकाला गेला असतो का आमच्या डब्यात पैसे राहिले असते ना आमचे जर दारू पिले असते का. लेखाने बापाला जर मारलं नसतं तर म्हाताऱ्या माणसाला लेखाने ढकलून दिला असता का बँकात गेला असता का म्हातारा कशाला. यांनी माय घालायला बँका काढायची होती का. यांनी बँका नसते काढता आम्ही बँकात नसतो आलो ना. हा यांनी याला खायचं होतं तर याने काही बी झोळी घेऊन मागायला द्यायचं नाव घेऊन तर आम्ही त्याला दान दिलं असतं ना. त्याला झोळी घरून फकीर मागायला दिला असता मी त्याला काय दान द्यायचं तर. हे झोपी दगड कशाला घालायचा. हे मोठ्या मोठ्या लोक का डोळे झाकून बसले का. याला कोणचा अंधाराचा चष्मा लागला. एवढी जर इंगळी कळकळ करती डागा ह्या म्हातारीची मान हालती 3 पटक्या खाईन लेखान जर ढकलून जर दिली या म्हातारी लेखान जर मारलं तर पुन्हा पोलीस लोक या म्हातारी करताना त्या लेखाला लोक न्यायला येतील. हा मला जर या नवऱ्याने काढून जर दिलं तर कुठंच जाऊन बसायचं. भाऊ भाऊच्या काय साड्या धुवायच्या का. हा काय करायचं आम्ही. नसन तुला जर पैसे जर द्यायचे तर तू आमच्या पुढे सगळ्याच्या मधामध्ये येऊन उभा राह आणि तू आम्हाला 2च शब्द बोल की तुम्हाला पैसे भेटत नाही का काय करणं होत नाही. मग त्याला काय करायचं आम्ही करून टाकू मग. आणि त्याला इथं राखायचे असन तर बाबा आमचे पैसे तू बँका उघडे हिशोबाप्रमाणे तारखेप्रमाणे आमचे पैसे देऊन टाक. तसं तरी कर बाबा. तुला काय नाही तुला बुद्धी देते देऊ तसं तरी कर बाबा तू. हा ह्याच्या उपर जर तुला जर आण जर बोलत असलो तर आम्हाला तू 2 फटके शिल्लक मार. जर आम्ही जर तुझ्या अन्याय करीत असलो तर तू एवढा मोठा अन्याय करून जी बसलास. बायको लेकराची भेट नाही आणि कामाची भेट नाही ढोर ढाकराची भेट नाही. आज आम्ही काल आलो तर आमचे बैलांचे मापाव उन्हात राहिली आज उन्हातच राहिली. बैलच घेऊन यायची आपल्याला. आता बैल आणून काय फार सारं घर जर आणून बांधलं तर त्याला कळकळच आहे ना. त्याला कळकळच आहे ना. तुम्ही अशा बोलल्या जगाला ऐकू गेला आता नाही मग